पालखीचं आज देहू नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान होतं। या दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून मावळ, पिंपरी चिंचवड तसंच आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना देहू आळंदी इथे येणं टाळावं असं आवाहन केलं होतं। आता पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि याचा देहूमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। संत तुकाराम महाराज यांची पालखी आज देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह जे आहे ते वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काल अतिवृष्टी जी आहे ती पिंपरी चिंचवड आसन, देहू आसन, मावळ आसन, आळंदी आसन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे देहू किंवा आळंदीमध्ये यामध्ये वारकऱ्यांनी येऊ नये, सरळ पुण्यामध्ये या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं। आणि त्यानुसार आपल्याला पाहायला मिळत आहे की अनेक वारकऱ्यांनी जे आहे ते पुण्यामध्येच थांबले आहेत। त्यामुळं देहूमध्ये जे आहे गर्दी दरवर्षीच्या प्रमाणे नसून थोडी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला वारकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद दिलेलाच आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जे आहे दरवर्षी वारी प्रस्थान होण्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहे ते देहू नगरीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु यावर्षी तशी परिस्थिती नाही। त्यामुळे वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे। आपण पाहू शकतो जरी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस राज्यातील अनेक भागांमध्ये पडत असला तरी या वारकऱ्यांच्या कोणत्याही चेहऱ्यावर कसलेही संकट आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि साधारण दुपारनंतर जे आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे देहूकडे प्रस्थान ठेवणार आहे। त्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या हस्ते जे आहे आरती करण्यात येणार आणि त्यानंतर जे आहे प्रस्थान ठेवण्यात येणार आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, देहू।